कर्नाटकातील बंडवाल नगरपालिकेतील सफाई कर्मचारी सेसप्पा सकाळी कामाच्या ठिकाणी पोहोचतात ते थेट टोयोटा फॉर्च्युनरमधून गाडी ठरलेल्या ठिकाणी उभी राहते आणि काही क्षणातच हे सेसप्पा हातात झाडू घेऊन रस्त्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करतात। विशेष म्हणजे हे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये। याआधीही ते स्वतःच्या 4 चाकीनेच ड्युटीवर येत होते। कधी मारुती 800, कधी ऑल्टो तर कधी स्कॉर्पिओ अशी अनेक वाहनं त्यांच्या वाट्याला आली। एक वाहन विकायचं आणि त्यानंतर दुसरं घ्यायचं असं त्यांचा प्रवास सुरू राहिला। आता मात्र त्यांच्या ताफ्यात सेकंड हँड फॉर्च्युनर आली आहे। फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाडीतून उतरून एखादा व्यक्ती रस्त्यावर झाडू मारताना दिसणं हीच गोष्ट लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे। त्यांचा हा वेगळाच अंदाज पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात। एवढंच नाही तर नगरपालिका अधिकाऱ्यांनाही सेसप्पांचा हा स्वॅग आवडतो। पण फॉर्च्युनर पर्यंत पोहोचण्यामागची त्यांची कहाणी ऐकली तर या सगळ्याचं उत्तर मिळतं। 50 रुपयांच्या रोजंदारीपासून सुरुवात आज वयाच्या 45व्या वर्षी सेसप्पांकडे 4 चाकी आहे। मात्र त्यांचा प्रवास इथून सुरू झालेला नाही। 1996 मध्ये त्यांनी बंडवाल नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला सुरुवात केली। त्यावेळी त्यांना दिवसाला मिळायचे अवघे 50 रुपये। पुढे त्यांची नोकरी कायम झाली, पण संघर्ष काही थांबला नाही। स्वतःची कार असावी हे त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं। ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी फक्त नगरपालिका नोकरीवर अवलंबून न राहता अतिरिक्त कामही केलं। ड्युटी संपल्यानंतर दुसरीकडे काम करायचे, शेतीमध्ये मेहनत करायचे आणि दूध डेअरीतही काम केले। हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं।